पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात आता कारवाई होणार आहे। डॉक्टर घैसासांविरोधात 2 दिवसात कारवाई होईल। विश्वसनीय सूत्रांनी याची माहिती दिली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी 2 दिवसात अहवाल सादर होईल। उच्चस्तरीय समिती आणि धर्मदाय आयुक्तांचा अहवाल सरकारला प्राप्त झालाय। प्रथमदर्शनी दोन्ही अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची सूत्रांची माहिती आहे। घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शासन कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे। धर्मदाय आयुक्त उच्चस्तरीय समिती अहवालातही रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याचं समजतं। डॉक्टर घैसास दोषी असल्याचा आमदार गोरखेंचा दावा आहे। अहवालानंतर आमदार गोरखेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालानंतर कारवाईचं आश्वासन दिल्याचं गोरखेंनी म्हटलंय। या प्रकरणावरती लक्ष ठेवून असणारे आणि याचा पाठपुरावा करणारे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे आता आपल्यासोबत आहे। काय नेमकी चर्चा कालच्या मंत्रिमंडळात झाली आहे? दोषी परत एकदा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयालाच ठरवण्यात आल्याचं बोललं जातं। खरं तर चॅरिटी कमिशनर आणि यमुना जाधव यांचा अहवाल काल सबमिट झाला असं माझ्याकडे माहिती आहे, पण तो अहवाल मी पाहिलेला नाही। पण सुरुवातीपासून मी जे सांगतो की पहिल्या अहवालामध्ये ज्या काही गोष्टी मीडियाच्या माध्यमातून मला समजल्या त्याद्वारे त्या ठिकाणी असलेले डॉक्टर घैसास हे नक्कीच त्या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत असं प्राथमिक दिसते। त्यामुळे सुरुवातीपासूनची जी आपण मागणी आहे, मी जे म्हणतोय की त्यांच्यावर वैयक्तिक गुन्हा दाखल झाला पाहिजे, आणखी कोणी त्यात कल्प्रिट असतील तर त्यांच्यावरही ह्या सगळ्या कारवाई झाल्या पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमची ताकद आहे, आमची सक्षमता आहे, तरी पण मंगेशकर हॉस्पिटलने त्या 2 मुलींचं दायित्व खऱ्या अर्थानं 18 वर्षापर्यंत घेतलं पाहिजे अशी माझी वैयक्तिक मागणी आहे। खरं तर काल तुम्ही रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेला होता। आरोग्यमंत्री अबिटकर हे सुद्धा तुमच्यासोबत या ठिकाणी होते। त्यावेळेला नेमकी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।